वेंगुर्ला पोलिसांनी आज सकाळी मोठी कारवाई करत सुमारे 50,90,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ती वाहतूक करणारा आयशर टेम्पो जप्त केला। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार 17 जून रोजी सकाळी 6 वाजता वेंगुर्ला तालुक्यातील मठ चेकपोस्ट जवळ ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी धर्मेश कुमार पुरुषोत्तम चोवीसा वय 44 राहणार सुरखंडा तालुका सराडा जिल्हा विजयपूर राजस्थान याला ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये 20 लाख रुपये किमतीचा UP 21 ET 0041 क्रमांकाचा आयशर टेम्पो आणि त्यात गोवा बनावटीच्या प्लास्टिक बॉटलमध्ये भरलेले दारूचे बॉक्स असा 50,90,000 रुपये किमतीची दारू असा एकूण 70,90,000चा मुद्देमाल जप्त केला। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, हेड कॉन्स्टेबल डोमिनिक डिसोझा, हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, हेड कॉन्स्टेबल जॅक्सन घोन्सल्विस आणि पोलीस कॉन्स्टेबल कांडऱ्या यांनी यशस्वीपणे पार पाडली। या प्रकरणी अधिक तपास सुरू असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत।